गावाला हातामध्ये खडग घेतलं आणि त्या देवकीलाच मारण्याकरता तयार झाला. मारायला धावल्याबरोबर वसुदेवाने हात धरला. का मारतो बाबा? सांगितलं वसुदेवा, आकाशवाणीने सांगितलं हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा माझा काळ आहे, तो मला मारणार आहे. वसुदेवाने सांगितलं हिच्या पोटी येणार आहे ना, मग हिला का मारतोस तू? मारू नको, ती माझी बायको, आता तिचा सांभाळ करणं माझी जबाबदारी आहे. तुला मारता येणार नाही माझ्या पत्नीला, पण एक काम करू शकतो आम्ही. काय? आम्हाला जेवढी काही मुलं होतील तेवढी तुला आम्ही आणून देतो. काय करायचं तर तुला तू बघ. पटलं कंसाला, ठीक आहे. विश्वास बसला नाही, स्वतःच्या नजरेच्या समोर बंदी शाळेमध्ये वसुदेव देवकीला बंदिस्त करून टाकलं आणि बंद केल्याच्या नंतर पहारा ठेवला, दरवाजे बंद केले, हातापायामध्ये बेड्या घातल्या वसुदेव देवकीच्या आणि सगळ्या सैनिकाला सांगितलं सावध राहा, झोपू नका. बघा कोणी म्हटले का? कारण याच्या पुढे जन्माला येणारा माझा काळ आहे. आणि सज्जन भाऊ, वसुदेव आणि देवकी माता त्या कारागृहामध्ये राहत असताना वसुदेव आणि देवकी मातेला पहिला मुलगा झाला. त्या कारागृहामध्ये पहिला मुलगा झाला, कीर्तिधर त्याचं नाव. मुलगा झाला, घटना कळाल्याबरोबर कंस धावत पळत आला. देवकीच्या मांडीवर ते बाळ हिसकावून घेतलं, मारण्याकरता वरती उचललं, मारणार. पण लक्षात आला, अरे आपल्याला मारणारा 8वा आहे, पहिल्याला मारून काय उपयोग आहे, कशाला पाप मोडून घ्यायचं म्हटलं, एवढ्या लहान लेकराला मारून सोडून दिलं. पण तेवढ्यामध्ये पुण्य सारावया भेटी देवर्षी नारद महर्षी आले, समजून सांगितलं बाबा मूर्खा, कधी कधी पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो म्हटले, म्हणून सोडू नको, मारून टाक त्याला सुद्धा. आणि अशा पद्धतीने देवकीची 1 नाही 2 नाही 3 नाही तर 6 मारीत दुराचारी 6 लेकरं मारले. आणि 7वा गर्भ देवकी मातेचा, तो जो होता बलराम दादाचा. भगवान परमात्म्याने मायेच्या माध्यमातून देवकी मातेच्या गर्भातला तो 7वा गर्भ उचलला आणि तिकडं गोकुळामध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी, त्या रोहिणीच्या उदरी नेऊन ठेवला आणि त्याच रोहिणीच्या उदरातून साक्षात शेषावतार भगवान बलरामजी भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि आता मात्र 8व्या वेळेला तो परमात्मा प्रगट होणार आहे. 8व्या वेळेला तो परमात्मा जन्माला येणार आहे. स्वर्गामध्ये सगळ्या देवादिकांची मीटिंग भरवली आणि सगळ्यांना समजून सांगितले, बघा रे, मी आता 8व्या वेळेला मथुरेमध्ये वसुदेव देवकी मातेच्या उदरी प्रगट होणार आहे. तुम्ही सुद्धा गोकुळामध्ये 84 कोसाच्या प्रजामंडळामध्ये जसं जमेल तसा अवतार घ्या. मी येणार आहे, माझ्या स्वागतासाठी तयार. सगळ्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं देवा तुम्ही या, आम्ही तुमच्या अगोदर हजर आहे. आणि स्वतः भगवान परमात्म्याने सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि स्वतः भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहापर्यंत आले, सूक्ष्म रूप धारण केला आणि भगवान परमात्म्याने देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि देवकी मातेच्या उदरामध्ये परमात्मा जाऊन स्थानापन्न झाले. आणि जसे परमात्मा स्थानापन्न झाले तसं देवकी मातेचं तेज झळकू लागलं. तसं कसं कोण घाबरू लागला, आता 8वा येणार आहे, 8वा येणार आहे, सावध. आणि हळूहळू परमात्मा देवकी मातेच्या गर्भामध्ये वाढू लागले. वाढत 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 एके दिवशी सगळे स्वर्गातले देव देवादिक लोक त्या कारागृहापर्यंत आले आणि देवकी मातेच्या गर्भातल्या परमात्मा श्रीकृष्णाची स्तुती करू लागले, त्याला विनंती करू लागले, भगवान परमात्म्याला बोलू लागले, देवा आता भरपूर वेळ होत चाललेला आहे, एक 5 मिनिट शिल्लक आहे आणि तुम्ही आता लवकरात लवकर अवताराला या. तुमच्या स्वागताची सगळी तयारी इथं झालेली आहे. आपण सुद्धा सगळे कोळगावकर मंडळी भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती करायची आहे, देवा आमच्या अत्रे गावामध्ये सुद्धा सुंदर तयारी झालेली आहे तुझ्या स्वागताची. देवाची प्रत्यक्ष मूर्ती इथं पाळण्यामध्ये तयार आहे, सुंदर सजावट झालेली आहे, फटाके सुद्धा तिकडे वाजायला सुरुवात झाली. आता आपण सगळे मिळून देवाला विनंती करू, देवा लवकरात लवकर तुम्ही अवताराला या. नक्कीच परमात्मा आपल्या गावामध्ये
चतुर्भुज रूपामध्ये प्रगट होणार आहे. म्हणून सगळेजण मिळून आपण त्या देवाला प्रार्थना करू. मस्त हाताने टाळी वाजवायची आणि माझ्या पाठीमाग परमात्म्याला बोलवण्याकरता ते गीत आपण सगळ्यांनी पाठीमागे गायचं.